नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. सध्या महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषद यांचे अधिवेशन सुरू आहे मुंबई या ठिकाणी. आणि या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान किंवा विधान परिषदेच्या होणाऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रामधून येणाऱ्या आमदार त्या भागातील समस्या तिथे मांडत असतात आणि मंत्री महोदय त्यावर उत्तरं देत असतात. तर अशाच अनेक वेगवेगळ्या ज्वलंत प्रश्नावर आमदार चर्चा करतात, मंत्री महोदय उत्तर देतात. आणि त्यातील एक अत्यंत महत्त्वाचा व अत्यंत संवेदनशील व चिंतेचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. महाराष्ट्रामध्ये होत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या काही थांबत नाहीत आणि म्हणून एक चिंतेचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या संदर्भात काही आमदारांनी प्रश्न विचारले होते की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी किंवा आत्महत्या कशाप्रमाणे होत आहेत, किती होत आहेत, यावर उत्तर देताना मंत्री महोदय म्हणाले की सरासरी दिवसाला महाराष्ट्रामध्ये 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. म्हणजे महिन्याला किती, वर्षाला किती. तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि त्या संपूर्ण कुटुंबाला, सर्व नातेवाईकांना आणि त्या गावाला दुःख देऊन ती व्यक्ती हे जग सोडून जात असते. आणि मग त्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल. तर आत्महत्या करण्याची कारणं काय. तर केलेली मेहनत आहे शेतामध्ये, पिकं, कांदा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी शेतकरी पिकं घेतात तिथं त्यांची असणारी मेहनत आणि तिथं त्या पिकांना उत्पादन निघुस्तोपर्यंत आणि तो बाजारात त्यांचा माल येऊस्तोपर्यंत जो खर्च होतो तो खर्च बाकी शेतकऱ्यांना अगोदर करावा लागतो. आणि मग अनेक शेतकरी बँकेतून कर्ज काढत असतात. अनेक शेतकरी हे स्थानिक लेवलवर काही प्रमाणात सावकारांकडून देखील कर्ज घेत असतात. आणि मग हे सर्व होत असताना त्या शेतकऱ्याचा माल ज्या वेळा बाजारात येतो त्याच वेळाला तो बाजार पडलेला असतो आणि शेतकऱ्याचा जो खर्च झालेला आहे, त्याची जी मेहनत केलेली आहे त्याने, तो खर्च देखील निघत नाही. आणि त्यावेळेला बाकी शेतकरी अगतिक होतो, त्याला कुठल्याही प्रकारची कुठूनच मदत मिळत नसते आणि मग तो शेतकरी अगतिक होतो. तो बँकांच्या तगाद्यांमुळे सातत्याने बँकेची माणसं घरामध्ये येतात, दमदाटी करतात किंवा सातत्याने तुमचा घराचा लिलाव होईल किंवा शेताचा जप्ती येऊ शकते. तर अशा पद्धतीचं सातत्याने त्यांच्या डोक्यावर एक भीतीचं वातावरण असतं. त्याचप्रमाणे सावकार जे असतात ते सावकार देखील पैसे त्यांचे वसूल करण्यासाठी सातत्याने ससेमिरा या शेतकऱ्याच्या मागे लावत असतात. आणखी बरीचशी कारणं आहेत. मुलांची लग्न जमत नाही, मुलीची लग्न जमत नाही, लग्नाचा खर्च असेल, अनेक वेगवेगळ्या कारणांचा जो होणारा खर्च आणि आलेल्या मालावर योग्य भाव मिळत नाही, मग नापिकी असेल, कधी पिकांवर रोग पडतो, पिकं नाहीशी होतात, पीक चांगलं आलं तर भाव मिळत नाही. तर अशा अनेक कारणाने शेतकरी आत्महत्या करत आहे आणि दिवसाला 3 शेतकरी आत्महत्या करत आहे असं सरकार म्हणत आहे. आणि म्हणून यावर सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार आहे की नाही. अर्थात सरकार अनेकदा प्रयत्न करत असते. सरकार काही सांगतं की कर्जमाफी, अमकं तमकं, या सगळ्या गोष्टी सातत्याने होत असतात, परंतु एक शेतकऱ्यांना त्यापासून काही दिलासा मिळत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस पावलं शेतकऱ्यांनी उचलणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हमीभाव, जो शेतकऱ्याचा खर्च झाला आहे
तो खर्च निघून शेतकऱ्याला 4 पैसे वरती मिळाले पाहिजेत याची खात्री सरकारने दिली पाहिजे आणि तशा पद्धतीची बाजारात व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे हमी भाव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याला खरं म्हणजे वीज ही मोफत दिली पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला बी बियाणं देखील मोफत दिले पाहिजेत आणि शेतकऱ्याला खतं देखील मोफत दिले पाहिजेत. त्या अर्थात शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात अभ्यास करून जे बागायतदार आहेत, जे मोठे शेतकरी आहेत, त्यांची परिस्थिती चांगली आहे, अशा शेतकऱ्यांना सोडून बाकीच्या शेतकऱ्यांना बाकी वीज मोफत दिली पाहिजे, खतं मोफत दिली पाहिजेत आणि बियाणं देखील मोफत दिलं पाहिजे. तरच शेतकरी या आत्महत्या थांबवू शकतात. आणि दुसरं महत्त्वाचं की सरकारच्या वतीने या शेतकऱ्यांच्या मुलामुलीची लग्न लावली पाहिजेत. अर्थात जसं काही स्वयंसेवी संस्था असतात ते सामुदायिक विवाह पार पडत असतात आणि कुठल्या संस्था असतील, कुठल्या व्यक्ती असतील ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सामुदायिक विवाह होत असतात. तसंच सरकारच्या वतीने सामुदायिक विवाह झाले पाहिजे. सरकारच्या वतीने जसं सरकार त्यांच्या प्रचारदरम्यान असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून जे इव्हेंट करून मोठमोठे कार्यक्रम करत असतात, तसंच सरकारच्या वतीने अशा पद्धतीचे काही योजना आणि काही जबाबदार अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून आणि मंत्र्यांवर जबाबदारी टाकून एक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मुलांची मुलींची लग्न सरकारच्या वतीने एका मोठ्या ग्राउंडवर होतील अशा पद्धतीचं सरकारने काही योजना आखली तर त्या ठिकाणी सरकारच्या खर्चाने सामुदायिकरित्या शेतकऱ्यांच्या मुलामुलीची लग्न झाली तर तोही ताण शेतकऱ्यांवर कमी होईल. तर अशा पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं की शेतकऱ्यांना आता हा जर एवढा खर्च करायचा असेल तर मग सरकारला परवडेल का? सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही. तर याउलट ही जी बातमी आली की मंत्री महोदयांनी सांगितलं का दररोज शेतकरी 3 आत्महत्या करत आहेत आणि त्याच्या 2 दिवसांनी एक मोठी बातमी आली, वर्तमानपत्रात छापून आली की माननीय मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की भारतामधील सर्व राज्यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक अवस्था चांगली आहे. महाराष्ट्र सर्व राज्यांमध्ये सक्षम आहे आणि चांगली आर्थिक अवस्था आहे. मग जर महाराष्ट्राची चांगली आर्थिक अवस्था असेल तर हे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे का खर्च राहत नाही आणि शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात का खर्च करत नाही? अर्थातच जे भारतीय जनता पार्टी असेल हे किंवा त्यांचे मित्रपक्ष असतील हे मोठ्या प्रमाणात अगदी ग्रामपंचायतीपासून तर ग्रामपंचायतीपासून तर पंचायतपासून तर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तर विधानसभा इथपर्यंत प्रचंड मताने तुम्हाला लोक मतं देत आहेत. म्हणजे शेतकरी देखील प्रचंड मताने मतदान करत आहेत भारतीय जनता पार्टीला. म्हणून तर भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा पक्ष आहे. आणि मग या भारतीय जनता पार्टीने जर शेतकऱ्यांची त्यांना मतं मिळतात मग या शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहण्याचं धाडस हे भारतीय जनता पार्टीचं सरकार का करत नाही असं लोकांनी का बोलू नये? आणि शेतकरी बांधव त्यांना मोठ्या प्रमाणात मतं देत आहेत. मग या शेतकऱ्यांनी त्या भाजपच्या मंत्र्यांना गावाशिवाला ते मंत्री ज्यावेळेला येतात त्यावेळेला या शेतकऱ्यांनी या भाजपच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या सत्ताधाऱ्यांना जाब का विचारावं नाही? तर अशा पद्धतीचे एक सहानुभूती म्हणा किंवा एक कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणं गरजेचं आहे. तरच आत्महत्या थांबतील. अर्थात पैशासाठी आता पहा श्रीलंका या सरकारने त्या लोकसभेमध्ये त्यांच्या संसदेमध्ये श्रीलंका सरकारने आमदार खासदारांच्या पेन्शन बंद करून टाकलेलं आहे. तसं या महाराष्ट्राने पुढाकार घ्यावं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुमित्रादेवी पवार व माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक धाडसी निर्णय घ्यावं की या ठिकाणी असणाऱ्या सर्वच आमदारांच्या पेन्शन बंद होतील. आणि या आमदारांच्या पेन्शन बंद झालं तर कुणीही मोठं आंदोलन करणार नाही. कारण सर्वांना माहिती आहे का हे सगळेच आमदार करोडपती आहेत 1-2 सोडलं तर. आणि मग यांना पेन्शनची काय गरज आहे? यांची मुलं चांगल्या पद्धतीनं बिझनेस धंदा करतात, नोकऱ्या सगळ्या गोष्टी त्यांचं ठीकठाक आहे. आणि मग त्यांना पेन्शन देण्याची काय गरज आहे? आणि म्हणून पहिल्यांदा पैसे वाचवण्याचे असतील, शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर असा धाडसी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी. यापुढे आमदारांना पेन्शन मिळणार नाही.
अशी भूमिका घ्यायला काय हरकत आहे? आणि जर माननीय मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला की आमदारांना पेन्शन बंद, तर कुणीही मोठं आंदोलन करणार नाही, रस्त्यावर काही आंदोलन होणार नाहीत, लोकांना आनंद वाटेल, तुमचं लोक कौतुक करतील. मग असा निर्णय फडणवीस साहेब तुम्ही घेणार आहात का की यापुढे आमदारांना पेन्शन मिळणार नाही? मग ते विधानसभेचे आमदार असून किंवा विधान परिषदेचे आमदार असून या आमदारांना पेन्शन मिळता कामा नये. कारण हे आमदार महोदय हे काही किरकोळ लोक सोडले तर सारेच करोडपती आहेत आणि म्हणून यांना पेन्शनची गरज नाही. तर अशा पद्धतीचं धाडसी निर्णय घेऊन पैसे जर वाचवले, काटकसर केली, तर शेतकऱ्यांना निश्चितपणे हे सरकार मदत करू शकतं. पण तशा पद्धतीचं धाडस माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलं पाहिजे. आणि आता खरं म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री माननीय सुमित्रादेवी पवार यांनी देखील या संदर्भामध्ये विचार करून शेतकऱ्यांसाठी अशा निर्णय घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना भाग पाडावं. यापुढे आमदारांना पेन्शन बंद. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की शेतकऱ्यांच्या पाठीमागे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाय योजलेच पाहिजेत, हेच या निमित्ताने म्हणूशी वाटते आणि सर्व शेतकरी बांधवांची हीच अपेक्षा आहे. आणि म्हणून मायबाप सरकार पुढील काळामध्ये या शेतकऱ्यांच्या पाठीमागे कशा पद्धतीने उभे राहते हे पाहणे गरजेचं आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि तुम्हाला यावर काय म्हणायचं आहे हे देखील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहित चला, प्रतिक्रिया द्या. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.